एका मंत्र्याने राजीनामा दिला, लवकरच दुसरा मंत्री राजीनामा देणार। सातारा ड्रग्ज प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलंय। ड्रग्जचा कारखाना बाहेर आला, कोणाचा आहे तुम्हाला माहिती, याचं ठाकरेंनी म्हटलेलं आहे। मोबाईल खाली गेलं सांगितलं, मोबाईल खाली घे। भारतीय जनता पक्षातून शिवसेनेत येत आहेत, गुजराती समाजाची लोक आपल्याकडे येत आहेत। याचं कारण राष्ट्रवादी, याचं कारण सध्या जो काही अंधाधुंद कारभार महाराष्ट्रामध्ये आणि देशात चाललेला आहे तो फार भयानक आहे। गेले काही दिवस आपण सगळेजण पाहत आलेलो आहोत, बातम्यांमध्ये पाहतात, पेपरमध्ये फारसं जरी कोणी दिलेलं नसलं तरी सत्य हे काही लपून राहत नाही। कालच एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे, आणखीन एक मंत्री जायच्या वाटेवर आहेत, पण मुख्यमंत्री त्यांना पांघरून घालत आहेत। हे फार विचित्र वातावरण आहे। ठीक आहे, राजकारणासाठी माणसं लागतात, पण ती माणसं कशी पाहिजे? गुंड सुद्धा चालतील, ड्रग्सचा व्यवहार करणारे सुद्धा चालत आहेत, आणि ज्यांचं नाव ड्रग्सच्या संपूर्ण कारखान्याशी जोडलं जात आहे ते कोण आहेत? तुमच्यामध्ये बातमी आली की नाही? ठाण्याची व्यक्ती आहे, रिक्षावालाचा भाऊ। आता त्या भावाला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न होतोय। आणि कोणतं राज्य, कोणासाठी राज्य केलं? म्हणजे जर त्यांच्या आपण त्याच्या आधीचं जे काही विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात डान्सबारचे पुरावे बाहेर काढले, अवैध मार्गाने उत्खनन चालले खाणीचं ते बाहेर काढलं, सगळं पुराव्यानिशी बाहेर काढलं। आता सुद्धा हा ड्रग्सचा जो काही कारखाना आहे तो आपल्या सुषमाताईंनी कागदोपत्री पुराव्यानिशी जनतेसमोर आणला, तरी देखील मुख्यमंत्री त्याची दखल घ्यायला तयार नाहीत। गृहमंत्री स्वतःच आहेत, अगदी केंद्रीय मंत्री सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा आपले प्रतिनिधी अविनाश माने आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे तपशील घेऊया। अविनाश, कोणत्या संदर्भाने बोलताना उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य नेमकं केलेलं आहे? कोणता कार्यक्रम सुरू होता? काय म्हटलंय नेमकं ठाकरेंनी? वरती जे आहे ते आता मीरा रोड मधील असो आणि काही महाराष्ट्रभरातील काही पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते अनेक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते हे पक्षात प्रवेशाकरिता आलेत। विशेषतः जर पाहिलं मीरा रोड मधील जे भाजपचे महामंत्री आहेत तेथील गुजराती समाज व अन्य समाजाचे लोक जे आहेत ते थेट मातोश्रीवरती पक्षप्रवेशाकरिता आले होते। त्यावेळेस पक्षप्रवेश झाला, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बोलताना असं सांगितलं की ड्रग्सचा कारखाना जो एक बाहेर आला आहे तो कुणाचा हे तुम्हाला माहीतच आहे। त्यावेळेस गर्दीतील लोकांनी असं म्हटलं आहे की रिक्षावाला आणि त्याच्या भावाचा, असं गर्दीतून जो आहे तो आवाज आलेला आहे। नक्कीच जर पाहिलं यावेळी उद्धव ठाकरे असे देखील म्हणाले की नशेचा बाजार करणाऱ्या लोकांना तुम्ही मत देणार आहात का, असे अनेक विषयावरती उद्धव ठाकरे यांनी यातील कार्यकर्त्यांशी बोलताना हे वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे। बरं, धन्यवाद अविनाश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एका मंत्र्याने राजीनामा दिला, लवकरच दुसरा मंत्री राजीनामा देईल असं उद्धव ठाकरेंनी बोलताना म्हटलेलं आहे। काही पक्षप्रवेश मातोश्री या निवासस्थानी पार पडत होते आणि त्यावेळी उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलंय। सातारा ड्रग्ज प्रकरणाच्या अनुषंगानं त्यांनी हे वक्तव्य केलंय, ज्यामध्ये एकनाथ शिंदेंवर सुषमा अंधारेंनी आरोप केले।